ओके. सो प्रार्थनेच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या की परमेश्वराला आपल्याकडून काय पाहिजे. ओके. लेट अस गो बॅक टू द स्टोरी ऑफ मोझेस, किंवा आपण निर्गमच्या पुस्तकाकडे जाऊया आणि पाहूया. तुम्हाला माहिती आहे की इस्रायली लोक, योसेफ जो आहे ना, ज्या वेळेस योसेफ त्याच्या भावांनी त्याला विकलं होतं आणि तो कुठे गेला होता, मिसर देशामध्ये विकलं होतं. तिकडे तो योसेफ मोठा झाला, मग पूर्ण पृथ्वीवर दुष्काळ पडला. योसेफ, त्याचे 11 भाऊ आणि त्याचा वडील, हे सगळे इस्रायल, याकोब, हे सगळे लोक तिकडे आले. तिकडे ते वाढायला लागले आणि असं करत करत त्यांनी जो इस्रायल देश सोडला, तेव्हापासून मिसर देशामध्ये 430 वर्ष ते लोक तिकडेच राहिले. मिसर देशामध्ये किंवा इजिप्त देशामध्ये ते फारोच्या अधिपत्याखाली ते लोक राहिले. आणि काय झालं माहितीये, तिकडेच ते लोक वाढत गेले. टोटल 71 पीपल. किती लोक गेली होती? फक्त 71 लोक. ओके. आपला परमेश्वर किती महान आहे पहा. फक्त 71 लोक गेली होती. 71 लोक गेली आणि त्याचं पूर्ण एक राष्ट्र तयार झालंय. प्रेज द लॉर्ड. पूर्ण एक राष्ट्र 400-450 वर्षामध्ये ती संख्या, 430 वर्षामध्ये इतकी जास्त वाढली आहे. ती संख्या इतकी जास्त वाढली आहे की एक राष्ट्र तयार झालंय. आणि आता ते राष्ट्र म्हणजे अशी पिढी आली, हे जे योसेफ किंवा रुबेन, लेवी, यहुदा, इसाखार वगैरे ही जी सगळी होती ना, याकोबाची 12 मुलं, ती मरण पावली. त्यांच्या मुलांची मुलं, मुलांची मुलं, मुलांची मुलं होत 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 अशी नाही का अनेक पिढ्या जन्माला आल्या. आणि हे सगळे लोक कुठे जन्माला आले? मिसर देशामध्ये. त्यांना स्वतःचा देश माहित नाही. याकोबाची, इस्रायलाची जी 12 मुलं होती ना, त्यांना माहित होतं, त्यांनी स्वतःचा देश सोडला. त्याच्यानंतर त्यांची जी संतती होत गेली ना, ही एका परराष्ट्रामध्ये जन्मलेली संतती आहे. त्यांना स्वतःची जागा, स्वतःचा देश, स्वतःचं कल्चर, स्वतःची शेतीवाडी, स्वतःच्या देशातल्या नद्या, आपला परमेश्वर, आपल्या परमेश्वराचं वस्तीस्थान, वेदी, ह्या काहीच गोष्टी माहित नाहीयेत. आणि हे लोक सगळे वाढत गेलेत इकडे मिसर देशामध्ये. आणि मिसर देशामध्ये सुद्धा सगळ्यात उत्तम जागेमध्ये ते राहत होते. परंतु आता काय झालंय, तिकडे जो अनेक वर्षानंतर जो फारो किंवा जो राजा तिकडे आला आहे ना, तो म्हणतोय की हे लोक, हे इब्री लोक किंवा हे जे लोक आहेत ना, यहुदी लोक, ही माझ्या देशातली नाही आहेत, पण माझा देश या लोकांनी घेरलेला आहे. हे लोक जे युनाइट झाले, हे लोक एकत्र झाले, तर माझ्या शत्रूंशी भेटतील आणि माझ्या देशातून मलाच बाहेर काढतील, मलाच हरवतील. मग तो काय करतो, त्यांच्यावर कामाचं ओझं लादतो. ओके. आणि मग ज्यावेळेस हे लोक खूप 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 कष्ट करतायत, खूप त्रासलेले आहेत, पूर्ण इस्रायल लोकांवर खूप बंधनं लादण्यात आली आहेत, त्याच्यानंतर काय होतं माहिती, मोशेला परमेश्वर उभं करतो. परमेश्वर मोशेला दर्शन देतो. परमेश्वर मोशेला सांगतो, तुला जायचं आहे, तुला तुझ्या भावंडांसाठी, तुझ्या लोकांसाठी उभं राहायचंय आणि त्यांना बाहेर काढायचंय. तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस परमेश्वर मोशेला सांगतो की जा फारोकडे जा आणि त्याला सांग की माझ्या लोकांना जाऊ दे, कारण रानामध्ये 3 दिवसांच्या वाटेवर त्यांना माझ्यासाठी म्हणजे जिवंत देवासाठी यज्ञ करायचाय, आमच्या देवाची आराधना करायची, तर माझ्या लोकांना जाऊ दे, असं तो मोशेला परमेश्वर सांगतो की फारोला जाऊन सांग. आणि फारो म्हणतो, मी नाही पाठवणार, जे करायचं ते इथेच करा ना, कुठल्या देवाची तुम्हाला आराधना करायची, जे काय करायचंय, तुमच्या देवाला यज्ञ करायचंय, तो देश सोडून रानात जाऊन करायची काय गरज आहे, तुम्ही इथेच करा. परंतु मोशे म्हणतो, नाही नाही, आमच्या देवाला असं चालत नाही, आमच्या देवाने जे सांगितलंय सो आम्हाला या देशातून बाहेर जायचंच आहे. ओके. सगळ्यांनी नीट लक्ष देऊ नये का. त्याच्यानंतर असं होतं की परमेश्वर ना मोशेला सांगतो की नाही का, या सगळ्या लोकांना तू बाहेर काढ, मी बलबाहूने, माझ्या महान चमत्कार दाखवून, मोठमोठ्या गोष्टी करून, मी अनेक चिन्ह चमत्कार करून मी इस्रायलाला बाहेर काढेल, मी माझ्या लोकांना मिसर देशातून बाहेर काढेल. आणि परमेश्वर काढतो. पण ज्यावेळेस परमेश्वर काढतो त्यावेळेस मोशेद्वारे परमेश्वर इस्रायलाच्या लोकांना काय बोलतो माहितीये का, की मी अशा ठिकाणी तुम्हाला नेते. इकडे हे मिसर देशामध्ये ते उपरी होते, म्हणजे ते आश्रित होते, ते दुसऱ्याच्या दारात असल्यासारखे होते, स्वतःच्या जमिनीमध्ये, हक्काच्या देशामध्ये जागेवर नव्हते. प्रभू म्हणतोय, दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या मी देशात तुम्हाला नेईन, मी तिकडे तुम्हाला स्थिर करेल, मी तुम्हाला स्वतःचं राष्ट्र देईल, स्वतःची जमीन देईल, स्वतःची शेती देईल, स्वतःचं सगळं काही असेल, तुम्हाला कष्ट करावं लागणार नाही, मी तुम्हाला सर्व गोष्टींचा पुरवठा करेल. आता विचार करा,
लाल समुद्र ओलांडून, ओके, हे पूर्ण इस्रायल राष्ट्र मोशेद्वारे जसा प्रभू काम करतोय, जसं परमेश्वर सांगतोय, मोशेद्वारे हे लोक बाहेर निघालेत. मोशेद्वारे एक पूर्ण राष्ट्र, एक देश बाहेर निघालाय. आणि हा देश काय विचार करून निघालाय माहिती, की देव आम्हाला स्वतःची जागा देणार आहे, देव आम्हाला स्वतःचा देश देणार आहे. येस, आम्ही स्वतःच्या जमिनीमध्ये जाणार आहे, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, आम्ही ह्या पृथ्वीवर परमेश्वर आम्हाला श्रेष्ठ करणार आहे. ह्या सगळ्या विचारांना घेऊन रानात 40 वर्ष झाली आहे. जे लोकांनी देश सोडला होता ना, त्यांची पण एक पुढची पिढी जन्माला आली आता, ओके, ह्या प्रवासामध्ये. ओके, त्या लोकांनी जो देश सोडला, मिसर देशातून जे लोक बाहेर आले, समजा मिसर देशामधून, जस्ट इमॅजिन, समजा काही लोक आले रानाच्या प्रवासामध्ये, 40 वर्षामध्ये त्यांना मुलं बाळ झाली आहेत. सो जो आकडा, किंवा समजा एक 5 लाख लोक जर निघाली असतील ना देश सोडून, 40 वर्षानंतर जाता जाता 5 लाख नव्हती, अजून वाढली होती. काही लोक मरण पावली होती, काही मुलं जन्माला आली होती, काही लोक नाही का अजून तरुण झाली होती. सो अजून लोकांची भर झाली होती. ते तर रानातल्या प्रवासामध्ये सुद्धा बहुगुणित होत होते, वाढत होते. प्रेज द लॉर्ड. परंतु आता अजून एक नवीन पिढी जन्माला आली आहे, आणि ती नवीन पिढी जन्माला जी आली रानातल्या प्रवासामध्ये, एकच ऐकते 40 वर्षापासून, की आम्हाला स्वतःचा देश मिळणार आहे, आम्ही दुधामधाच्या प्रवाहाच्या देशामध्ये जाणार आहे, जिथे सगळ्या उत्तम गोष्टी असणार आहे, परमेश्वर आम्हाला उत्तम गोष्टी देणार आहे, आम्हाला परमेश्वर आमचं स्वतःचं जमीन, स्वतःची जागा, स्वतःचा देश देणार आहे. आणि ज्या वेळेस ते लोक तिकडे येतात, तो प्रवास करतात, मिसर देशातून बाहेर निघतात, रानातल्या प्रवासातून जात असतात, परमेश्वर काय करतो माहितीये, व्हॉट गॉड गिव्स देम, परमेश्वर त्यांना नियम देतो, परमेश्वर त्यांना आज्ञा देतो. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस देशातून बाहेर काढलं होतं, परमेश्वर काय म्हणाला होता मोशेद्वारे, यहोवा परमेश्वर म्हणाला की मी तुम्हाला नाही का अशा देशामध्ये घेऊन जातोय जो खूप सुजलाम आहे, सुफलाम आहे, चांगला आहे, फलदायी आहे. परंतु रानातल्या प्रवासामध्ये परमेश्वर त्यांच्या सोबत काय करतोय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. रानातल्या प्रवासामध्ये परमेश्वर त्यांना नियम देतोय, त्यांना 10 आज्ञा देतोय, परमेश्वर त्यांना काहीतरी सांगतोय. तुमचं बायबल उघडा, निर्गम याचा 20वा अध्याय, ओके, निर्गम 20. आता ऑलरेडी ते लोकांना गुलामगिरीतून निघाले, ते मुक्त झालेत ना, फ्री झालेत की नाही. आता फारोच्या देशामध्ये नाहीये, मिसर देशामध्ये नाहीये, कुठल्या दुसऱ्या लोकांच्या गुलामगिरीत ते नाहीये. आता परमेश्वर त्यांना पुरवतोय, खाणं पिणं सगळं काही देव पुरवतोय. देवाकडे कुठल्या गोष्टीची कमतरता नाहीये, तुटवडा नाही. नो, गॉड इज देअर प्रोव्हायडर. परंतु तरी सुद्धा त्या रानातल्या प्रवासामध्ये प्रभू काहीतरी त्यांच्या सोबत करत आहे. प्रभू त्यांना नियम देते. नियम काय आहे बरं? प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर परमेश्वर त्यांना ज्यावेळेस हे नियम देतो ना, सगळ्या 10 आज्ञा तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहित असेल की परमेश्वर बोलतो की तुला अन्य देव नसावे, तुझ्या परमेश्वरावर तू संपूर्ण मनाने, जीवाने, सामर्थ्याने तू प्रीती कर, तू इतर कसली प्रतिमा बनवू नको, तू शब्बाताची आठवण ठेव, तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. त्याच्यानंतर तू शब्बात जो आहे 6 दिवस काम कर, पण 7वा दिवस जो आहे तो पवित्र ठेव, त्या दिवसात काही काम करू नको. त्याच्यानंतर आपल्या शेजाऱ्याच्या घराचा तू लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची, आपल्या शेजारी जी स्त्री राहते किंवा शेजारच्या जी बायको आहे तिची अभिलाषा धरू नको, तिच्याविषयी वाईट विचार ठेवू नको, या आज्ञा देतोय. जर अजून तुम्ही निर्गमचं पुस्तक पुढे जाऊन वाचलं ना, तर परमेश्वर ना त्यांना नियम देतो की समजा तुम्ही एखादा गुलाम ठेवला, एखादा नोकर ठेवला, तर त्याला किती वर्ष ठेवायचं, कसं ठेवायचं, कशा प्रकारे त्याच्याशी वर्तन करायचं. त्याच्यानंतर प्रभू त्यांना अजून गोष्टी सांगतो की कोणाला जखम झाली, तुमच्यामध्ये भांडणं झाली, वाद झाली, कोणाचा खून झाला, कोणाला काही मोठी जखम झाली, काही त्रास झाला, तर काय करायचं. परमेश्वर अजून पुढे जाऊन त्यांना सांगतो की समजा कोणाला स्किन डिसीज झाला, कोणाला त्वचेवर चट्टा आला, कोणाला काही झालं, तर त्या व्यक्तीने काय करायचं, त्या व्यक्तीने किती दिवस शुद्ध राहायचं, किती दिवस अशुद्ध राहायचं, का त्याने वेगळं राहायचं, का त्याने लोकांमध्ये मिसळायचं नाही की जेणेकरून हा आजार दुसऱ्यांना पसरणार नाही. मग त्याने कसं स्वतः शुद्ध झाल्याचं प्रकटीकरण द्यायचं. समजा एखाद्या स्त्रीला मुलगा जन्माला आला, तर मुलगा झाल्यावर तिने किती दिवस वेगळं राहायचं, किती दिवस तिने कसं खाणं पिणं ठेवायचं, मग कितव्या दिवसानंतर तिने एका बाळाला घेऊन जाऊ शकते. समजा मुलगा झाला आणि एखादीला मुलगी झाली, मग मुलगी झाल्यावर किती दिवस ती अशुद्ध राहते, किती दिवस तिचा रक्तस्राव होतोय, किती दिवसानंतर ती शुद्ध होते, हे सगळे नियम दिले. मग परमेश्वराने परत सांगितलं की अजून समजा कोणाला नाही का असं होत असेल की कोणाचे जमिनीवरून भांडणं असतील, मग त्याने काय करावं. लिटरली व्हॉट गॉड वॉज डुईंग, गॉड
गॉड वॉज डेव्हलपिंग देअर कॅरेक्टर. ह्या गोष्टी काय आहेत? तुमच्या घरात मूल जन्माला आल्यावर तुम्ही काय करता? सगळ्यात पहिलं नाही का त्याला घेऊन फिरता, चालवता, सगळे लाड करता. थोडंसं रांगायला लागलं, थोडंसं बसायला लागलं ना की आपण एक एक गोष्टी हातात द्यायला लागतो, आपण बोलवायला लागतो, आपण त्याला चालवायचा प्रयत्न करतो, आपण एक एक स्टेप घ्यायला लागतो. ज्यावेळेस ते चालायला लागतं ना मग आपण सांगतो असं बसायचं, तसं बसायचं, कुठेही काही करून चालणार नाही. थोड्या दिवसांनी आपण कपडे कसे घालायचे, कसं बोलायचं, कोणाला उलट नाही बोलायचं, कोणालाही मारायचं नाही, ह्या गोष्टी आपण त्या मुलाला शिकवतो. जसं ते मूल 3, 4, 5 वर्षाचं होतं ना आपण जबाबदारी द्यायला लागतो. आता स्वतःच्या हाताने खा, स्वतःची आंघोळ स्वतः कर, नाही हे नाही करायचं, तुला ह्या गोष्टी करायच्या नाही, उलट नाही बोलायचं, नाही चांगलं वागायचं. पण जन्माला आलेल्या आपण ह्या गोष्टी सांगतो का? नाही. आता एक देश आहे ना मिसर देशातून बाहेर परमेश्वराने काढला आहे, त्या स्वतःच्या जागेमध्ये घेऊन जात आहे. लॉर्ड हॅड टू गिव्ह देम फ्यू लॉज. परमेश्वराला काही आज्ञा नियम द्यावे लागले. परमेश्वर त्यांचं ना व्यक्तिमत्व डेव्हलप करत होता, त्यांचा कॅरेक्टर डेव्हलप करत होता. लिटरली कपडे कसे घालायचे हे सुद्धा परमेश्वराने सांगितलंय, की कशी घरं बांधायची, कसं राहायचं, कसे कपडे घालायचे, देवाच्या समोर कसं यायचं, देवाशी कसं बोलायचं, देवाच्या सानिध्यामध्ये कशा प्रकारे यायचं. असंच उठून तुम्ही कसंही नाही फिरू शकत. गॉड वॉज डेव्हलपिंग देअर कॅरेक्टर. लॉर्ड वॉज टॉकिंग अबाउट सॅनिटेशन. परमेश्वर शुद्धतेविषयी बोलतो की कसं शुद्ध राहावं, कसं करावं, स्त्री पुरुषांनी कसं राहावं, नवरा बायकोने कसं राहावं, मुलांना काय शिकवावं, काय शिकवू नये. सो गॉड सेड दॅट आय विल गिव्ह यू दॅट लँड. परमेश्वर म्हणाला मी त्या जमिनीत घेऊन जाणार आहे, पण त्याच्या आधी परमेश्वर त्यांच्यामध्ये काही गोष्टी करत होता. प्रेज द लॉर्ड. आपला देव असाच आहे. ओके, आपला देव आपल्यामध्ये बदल घडवतो, आपला देव आपल्यामध्ये ते कॅरेक्टर डेव्हलप करतो. जर तुम्ही नाही का ह्या गोष्टी वाचाल ना तुम्हाला कळेल की परमेश्वराने सण कसा साजरा करायचा, मंदिरात कसं जायचं, आराधना कशी करायची, देवासमोर कसे हात उंच करायचे, देवाला अर्पण घेऊन काय जायचं, कपडे याजकाने कसे घालायचे, कोणत्या रंगाचे घालायचे, स्त्रीने कसं राहायचं, आपल्या शेजाऱ्याच्या बायकोकडे बघायचं की नाही, परकीय स्त्रीकडे कसं बघायचं, एखादी गर्भवती आहे तर तिला कशी वागणूक द्यायची, एखादा चोर आला तर त्याच्यावर कशा प्रकारे वागायचं, कोणी व्यभिचार केला तर कुठली शिक्षा करायची, कोणी समजा विचक्राफ्ट करणार आहे, कोणी घाणेरड्या गोष्टी करणार आहे तर त्याला ठेवायचं की नाही, सगळ्या गोष्टी परमेश्वर त्यांना शिकवत होता. हालेलुया. ज्या लोकांनी शिकण्याला मनाई केली, ज्या लोकांनी बंड पुकारलं, ज्या लोकांनी कुरकुर केली त्यांचा नाश झाला. जे लोक शिकायला तयार झाले, जे लोक ह्या गोष्टींमधून चालले ते प्रॉमिस लँड मध्ये पोहोचले. प्रेज द लॉर्ड. सो गॉड वॉन्ट्स टू डेव्हलप युअर कॅरेक्टर. परमेश्वराला तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलप करायचंय. आज काय माहिती सगळ्यांना वाटतं येस आमचं तारण झालंय, आम्हाला आता कोणती दंडाज्ञा नाही, आमच्यावर प्रभू रागवलेला नाही, आम्ही कृपेच्या अधीन आहे, आम्हाला हे मिळाले ते मिळाले. व्हॉट अबाउट युअर कॅरेक्टर? ज्यावेळेस न्यायाच्या दिवशी परमेश्वरासमोर उभं राहू ना आपण देवासमोर, प्रभू मी इतक्या लोकांना सुवार्ता सांगितली, प्रभू मी इतके तास प्रार्थना केली, हे नाही प्रभू विचारणार. प्रभू म्हणणार त्या दिवशी त्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस तुझं तुझ्या मित्रासोबत किंवा तुझ्या बॉस सोबत किंवा तुझ्या घरातल्या व्यक्तीसोबत भांडण होत होतं, तू माफ का नाही केलं, तू शांत का नाही बसला, तू कपटीपणा का केला, किंवा प्रभू म्हणेल ज्या वेळेस तुमच्या पती पत्नीमध्ये क्लॅशेस होत होते, भांडणं होत होती आणि नाही का तुझा पती भलेही तुला त्रास देत होता किंवा पिऊन मारत होता, तू त्याच्यासाठी मध्यस्थी का नाही केली, तू सोडून का गेलीस, त्या परिवारामध्ये तू उभी का नाही राहिली. लॉर्ड विल आस्क. मुलांना परमेश्वर विचारेल की तुमच्या आई वडिलांसाठी तुमची ही जबाबदारी होती, आई वडील तुम्हाला सांगत होते, तुम्ही का त्या दिवशी उभे राहिले नाही, का तुमचं हृदय कठोर केलं, का तुम्ही त्या परकीय माणसाला मदत केली नाही. गॉड विल पीप इन टू युअर हार्ट. परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये बघणार आणि ह्या गोष्टींवर आपला न्याय निवाडा होणार. प्रेज द लॉर्ड. सो ग्रेस इज गिवन. कृपा आहे, पण तुम्हाला माहितीये कृपा काय? एक सिंपल गोष्ट सांगू. आजपर्यंत आपण कृपा कृपा ग्रेस ग्रेस हायपर ग्रेस ह्या गोष्टी ऐकल्या. तुम्हाला माहितीये कृपेची सुवार्ता कोणी आणली? प्रेषित पौलाने. त्याला कृपा काय आहे हे समजले, त्याने नाही का सगळ्या राष्ट्रांमध्ये ओके कृपा काय हे सांगले. परराष्ट्रीयांसाठी काय आहे? परराष्ट्रीयांसाठी नियमशास्त्र नाही. तुम्ही आणि मी यहुदी नाहीये जन्मत, आपण परराष्ट्रीय. आपला कृपेच्या सुवार्तेने आपला उद्धार झालाय. आपण विश्वास ठेवला की येशू ख्रिस्त माझ्या पापांसाठी आला, माझ्या पापांसाठी मरण पावला, पुन्हा मृतातून जिवंत झाला, त्याला आपण आपला तारणारा स्वीकारले. आता मी काही चांगलं काम करत नाही, जे ख्रिस्ताने केले त्याचं वाटेकरी मी झाले. का? विश्वास ठेवण्याद्वारे आणि मुखाने कबूल करण्याद्वारे. इफिशियन्स मध्ये देवाचं वचन सांगतं जो
मुखाने कबूल करतो, आपण आपलं तारण कसं झालंय, विश्वासाने कृपेच्या द्वारे आपलं तारण झालंय. सो ही कृपा मिळाली, आपण कुठल्या गोष्टी केल्या नाही, ह्या कृपेमध्ये आलो. पण ज्या प्रेषित पौलाने कृपेची सुवार्ता दिली, हे नीट ऐकून घ्या, जो प्रेषित पौल कृपेची सुवार्ता देतो, ज्याने कृपेबद्दल सांगितलं, ज्याने सांगितलं की कृपेच्या सुवार्तेशिवाय दुसरी कोणती सुवार्ता जर आकाशातील देवदूताने जरी येऊन सांगितली ना तर तो श्रापित असो, तोच प्रेषित पौल म्हणतो की मी सगळ्यात जास्त संघर्ष करतो, मी सगळ्यात जास्त प्रार्थना करतो, मी सगळ्यात जास्त नाही का धावतो. का? कारण ही जी देवाची कृपा आहे ना, ती कृपा मला ख्रिस्तामध्ये ह्या गोष्टी करण्यासाठी अनुग्रह देते. सो व्हॉट ग्रेस डज यू नो, कृपा काय करते माहितीये, ही जी ग्रेस आहे, ख्रिस्तामध्ये मिळालेली ही कृपा आहे ना, तुम्हाला जास्त चांगलं वागण्यासाठी, जास्त सहन करण्यासाठी, जास्तीत जास्त ख्रिस्तासारखं वागण्यासाठी ना तुम्हाला मदत करते. प्रेज द लॉर्ड. बट लोकांना वाटतं येस आमच्या पापांची क्षमा झाली आहे, सो आम्ही उद्या जे पाप करणार त्याची पण क्षमा केली, आम्ही 10 वर्षाने जे पाप करणार त्याची पण येशूने क्षमा केली आहे, म्हणून आता आम्हाला कोणी नाही का नावं ठेवू शकत नाही, आम्ही नाही का सगळ्या न्यायातून बाहेर पडलोय, आमचं काहीच वाईट होणार नाही, आम्ही स्वर्गात चालू. आणि म्हणून ते बदलत नाही, ते पाप करत राहतात. ज्या प्रेषित पौलाने कृपेची सुवार्ता दिली, त्याने पवित्रपणाबद्दल शिकवलंय, त्याने सांगितलं आहे, हालेलुया. आणि तो प्रेषित पौल म्हणतो की मी खूप सहन करतो, मी खूप प्रार्थना करतो, मी वेळी अवेळी सुवळी तयार राहतो. का? बिकॉज ऑफ ग्रेस. हालेलुया. सो सेम ग्रेस इज अवेलेबल. ही कृपा आपल्यासाठी सुद्धा आहे. जर ही कृपा माझ्यामध्ये एखाद्या व्यक्तीला क्षमा करण्याचा गुण निर्माण करत नाहीये, एखादी वस्तू विसरून, एखादा वाईट गोष्ट विसरून जाण्यासाठी मला नाही का जर ही कृपा मला मदत करत नाहीये, तर मी चुकीच्या भूमीवर अवलंबून आहे. जेव्हा मी येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये राहते, तेव्हा मी माफ करते, तेव्हा मी रागवत नाही, तेव्हा मी भांडत नाही, तेव्हा मी जरी चुकले, जरी वाईट वाटलं तरी मी पुन्हा दुसऱ्या दिवशी जाते आणि नाही का त्या व्यक्तीसोबत नाही का पॅचअप करण्याचा किंवा त्या परिस्थितीमध्ये मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला वाटतंय की नाही बाबा हे नकोच आम्हाला, देन यू आर अंडर रॉंग गॉस्पल. मग तुम्ही चुकीच्या सुवार्तेमध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. सो कोणी कसंही असू दे, तुमच्या आजूबाजूची लोक विश्वासू असू देत किंवा अविश्वासू असू देत, जर तुम्हाला येशू ख्रिस्ताची कृपा का दिलीये, त्या कृपेद्वारे येशू ख्रिस्ताचा स्वभाव जर डेव्हलप होत नाही, तो जर कॅरेक्टर डेव्हलप होत नाहीये, तर जसा लोकांचा रानात नाश झाला आणि ते प्रॉमिस लँडमध्ये, वचनदत्त भूमीमध्ये पोहोचले नाही, कदाचित तसं होईल की देवाने एक योजना म्हणून आपल्याला नाही का जन्म दिलाय, ती योजना पूर्ण न करताना आपण कदाचित चुकीच्या क्षेत्रामध्ये चालू. प्रेज द लॉर्ड. सो ज्यावेळेस इस्रायल राष्ट्र पूर्ण मिस्र देशातून बाहेर निघालं ना, परमेश्वराने त्यांना स्वच्छतेचे नियम दिले, परमेश्वराने त्यांना आराधनेचे नियम दिले, परमेश्वराने त्यांना कसं स्त्री पुरुषाने राहायचं, कसं पती पत्नीने राहायचं, कसं मुलांना शिकवायचं हे नियम दिले, कुठले सण साजरे करायचे हे शिकवलं, भांडण झालं तर कसं वागायचं, एखाद्याला स्किन डिसीज झाला, एखाद्याला कुठला स्त्राव होतोय शरीरातून, एखादा अशुद्ध झालाय तर कसं करायचं, कोणाच्या घरामध्ये कोणी व्यक्ती मरण पावली तर काय करायचं, इतपत सगळ्या गोष्टी देवाने शिकवल्या. जसं आपण आपल्या मुलांना शिकवतो ना, प्रत्येकाच्या कल्चरनुसार, हे देवाचं कल्चर आहे, हे स्वर्गाचं कल्चर आहे, ही स्वर्गाची आपण बोलू शकतो संस्कृती, आपल्याला यामध्ये बदलायचंय की ख्रिस्ताचं स्वरूप. प्रेषित पौल काय म्हणतो माहितीये का, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप पूर्ण होईपर्यंत मला तुमच्या संबंधाने काय होत आहेत, प्रसूती वेदना होत आहेत. म्हणजे मी लेबर पेन मधून जाते. एखाद्या स्त्रीला ज्या वेळेस नाही का आता तिचे कळा सुरू झाल्यात, लेबर पेन सुरू झाले, बाळ येईपर्यंत तिचे पेन्स थांबत नाही, त्या इतके वाढतात, जेव्हा खूप जास्त वाढतात ना, तेव्हा नाही का ते बेबी डिलिव्हर होतं, कारण ते इतके जास्त वाटते की आता बेबी बाहेर यायची वेळ झालीये. प्रेज द लॉर्ड. सो प्रेषित पौल म्हणतो ख्रिस्ताचं स्वरूप तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप आलं आहे का, डेव्हलप झालंय का? नाही झालंय तर आपण फक्त चर्चला जातोय, येतोय, आपण ख्रिस्तासारखं प्रार्थना करत नाही, ख्रिस्तासारखं माफ करत नाही, ख्रिस्तासारखं आपण एकमेकांवर प्रीती करत नाही, तर आपल्याला इथे कॅरेक्टर डेव्हलप करायची गरज आहे. ओके, माफ करा. तुम्ही माझ्या घरातल्यांनी असं केलं, माझ्या ऑफिसमध्ये असं झालं, तो ना माझा शत्रूच आहे, ते लोक माझ्या विरोधातच वागतात, ते असेच आहे, ह्या गोष्टींमध्ये राहिले आणि तुम्ही ते जसे वागताय तसं त्यांना जर रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद देत राहिला तर तुमच्याकडून खूप मोठी चूक होते. बायबल सांगतं जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वादच द्या. बाहेरच्यांचं सोडा,
शेजाऱ्यांचं सोडा, दूरच्या नातेवाईकांचं सोडा, फ्रेंड्स मधलं सोडा. तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये मनापासून तुम्ही आशीर्वाद देताय का त्या लोकांना जे तुमच्या विरोधात वागतात, त्या लोकांना जे तुमच्याशी भांडतात, ते लोक जे तुम्हाला मदत करत नाही, तुमच्या कुटुंबाने मध्ये ज्यांनी तुम्हाला मारलंय, फसवलंय, त्यांना मनापासून तुम्ही आशीर्वाद देताय का? नाही, तर अजून ख्रिस्ताचं स्वरूप निर्माण झालं नाही. वी हॅव वन मोर इयर. आपण किती प्रिव्हिलेज्ड पीपल आहे, आपण किती सौभाग्यशाली लोक आहे, आपण किती आशीर्वादित लोक आहे की देवाने अजून एक वर्ष आपल्याला दिलंय. ह्या सगळ्या जुन्या गोष्टी बाजूला ठेवा आणि देवाला जे पाहिजे ते करा. परमेश्वराला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये नाही का इंटरेस्ट आहे. ओके, गॉड इज डेव्हलपिंग आवर कॅरेक्टर. तो कॅरेक्टर काय माहिती, म्हणजे नाही का लोक म्हणतात ही इज माय रोल मॉडेल, नाही का आजकालची जनरेशन, त्याच्यात एखादं कुठला हिरो आला, हिरोईन आली, एखादी कुठली फॅशन आली, सगळे तुम्हाला नाही का त्याच व्यक्तीसारखे वागताना, ती स्टाईल करताना, तसेच कपडे घालताना असे दिसणार, बिकॉज दे आर कॉपिंग समबडी. त्यांच्या समोर कोणाचं तरी नाही का प्रतिमा आहे, त्यानुसार ते चालतात. आपण कोण आहे? बायबल सांगता आपण ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये बनवलेले आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो ख्रिस्ताचा स्वभाव, ख्रिस्त हे आपल्या समोर असलेली ती इमेज आहे, त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन असं नाही केलं पाहिजे. समजा एका घरामध्ये नाही का 2 जण आहेत आणि नाही का 2 जण चर्चला जात आहेत. ओके, समजा 2 बहीण भाऊ आहे, बहिणी आहे, पती पत्नी आहे, कोणी एक्झाम्पल घ्या. ओके, आणि 2 चर्चला जात आहेत आणि समजा तुम्ही नाही का तुमच्या बाजूला जो व्यक्ती आहे त्याच्यासोबत कंपॅरिझन करताय. ह्याने आज एवढी प्रार्थना केली, मी तर ह्याच्यापेक्षा जास्त प्रार्थना केली, बापरे आज त्याने जास्त बायबल वर आहे, मी वाचलंच नाही. तुमचं कंपॅरिझन जर इकडे तर तुम्ही चुकीच्या भूमीवर आहे. तुमचं नाही का ज्या गोष्टीकडे पाहून तुम्ही नाही का प्रयत्न केला पाहिजे ते आहे ख्रिस्ताचं स्वरूप. ओके, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताचं स्वरूप, तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात हे विसरू नका. सो यू हॅव टू कम्पेअर युअर सेल्फ, की जर मी आज ह्या परिस्थितीत रागवली, इकडे जर येशू ख्रिस्त असता तर येशू ख्रिस्ताने काय केलं असतं? जर आन्सर आहे येशू ख्रिस्त शांत राहिला असता तर तुम्ही शांत राहा. येशू ख्रिस्ताने माफ केलं असतं तर माफ करा. होऊ दे ना त्रास, सहनशक्तीच्या पलीकडे कुठली परीक्षा आपल्यावर येत नाही. ज्या वेळेस नाही का ह्या पेन्स मधून, ह्या त्रासातून, ह्या दुखण्यातून, ह्या वेदनेतून, ह्या हर्ट फिलिंग मधून किंवा ह्या काय बोलतो आपण, ह्या चिडचिड मधून, चिडचिड होते ना, मनासारखं काय नाही झालं, माझी तर व्हायची. प्रेज द लॉर्ड, आता बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. प्रेज गॉड, बिकॉज आय हॅव लर्न टू अॅनलाइज माय सेल्फ. माझ्या स्वतःचं परीक्षण करायला मी शिकली आहे आणि मी करत असते की नाही, हे नाही झालं माझ्यामध्ये चांगलं, मला हे बदलायचंय. अँड देन आय गो, मी परमेश्वराकडे जाते, मी प्रभू मला ह्या एरियावर ओव्हरकम करायचंय, मला मदत कर, मला माहितीये माझं हे चुकलंय, मला माहितीये हा स्वभाव आहे, ही कमजोरी आहे माझ्यामध्ये, मला मदत कर प्रभू, मला यातून बाहेर पडायचंय, मला हे घेऊन नाही चालायचंय. आय अॅनलाइज माय सेल्फ. आणि ज्या वेळेस मी नाही का माझे विकनेसेस घेऊन, जसं आहे तसं, ओके, मी जशी तशी देवासमोर जाते ना, परमेश्वराचा पवित्र आत्मा मला त्या एरियामध्ये ग्रेस प्रोव्हाइड करतो. इट इज नॉट मी, आय एम टेलिंग यू, ही मी नाहीये, हा देवाचा अनुग्रह आहे की आज नाही का तुम्ही लोक नाही का मला ऐकताय आणि मी देवाच्या वचनाची सेवा करू शकते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा अनुग्रह आहे. ज्या गोष्टी देवाने खूप वर्ष, हजारो वर्ष आधी परमेश्वराने ठरवल्या होत्या त्या आज अस्तित्वात होत्या आणि तुम्ही प्रत्येक जण परमेश्वराच्या हातातील शस्त्र आहे. सुरुवात कुठून होणार? तुमच्या घरातून. माफ करा, शांत राहायला शिका, सोडून द्यायला शिका काही गोष्टी. जशास तसं नाही हे जगाने शिकवले. इट इज नॉट फ्रॉम द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो सूड घेणं माझ्याकडे आहे, जशास तसं हे देवाकडून नाहीये. हा स्वर्गाचा स्वभाव नाहीये. तुम्ही स्वर्गाचे आहात, हा नरकातला स्वभाव आहे. प्रेज द लॉर्ड. की त्याने तसं केलं ना, मी पण तसंच करणार. एवढं शांत राहून काही फायदा नाही. मी सुद्धा काही वर्षांपूर्वी, ओके, काही वर्षांच्या मागे जाऊन पाहिलं, मलाही वाटायचं अरे ख्रिस्ती लोकांनी असं सहनच केलं पाहिजे का, शांतच राहिलं पाहिजे का? काही लोकांच्या संपर्कात मी राहिले आणि मला कळलं की लोक असं म्हणतात नाही नाही, ख्रिस्ती लोकांनी पण उत्तर दिलं पाहिजे, जर असे ख्रिस्ती लोक शांत राहिले तर हे नाही होणार, ते नाही होणार. आणि मग मी त्या मेंटॅलिटीमध्ये, चुकीच्या मेंटॅलिटीमध्ये वाढली होती. पण धन्यवाद परमेश्वराला की देवाने मला परत शिकवलं आहे की नाही, ते चुकीची नाही का डॉक्ट्रिन आहे, ते चुकीचं तत्वज्ञान आहे, ते देवापासून नाही, ते स्वर्गापासून नाही. हालेलुया. वी आर ख्रिश्चन्स. प्रेज द लॉर्ड. आपण नाही का प्रीतीने जिंकतो. आपण नाही का, बायबल सेज बऱ्याने वाईटाला जिंका, बऱ्याने वाईटाला जिंका. बऱ्यानेच तुम्ही वाईटाला जिंकू शकता, वाईटाने वाईटाला जिंकता येत नाही. Praise Lord. I'm not asking you to sacrifice many things. Start from your family. माफ करा. आज चिडचिड झाली, ओके, सकाळी उठा, परत नॉर्मल व्हा,
आय एम सॉरी, हे असं झालं. प्रयत्न करा. कदाचित उद्या परत त्याच ठिकाणी पडाल, परत तीच चूक कराल, परत नेक्स्ट डे तुमच्याकडे आहे. जोपर्यंत श्वास चालू आहे स्वतःला करेक्ट करा. गॉड इज इंटरेस्टेड इन युअर कॅरेक्टर. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर हात धरून एक एक गोष्ट शिकवतो, एक एक गोष्ट. ज्यावेळेस मरियमकडे गॅब्रिएल देवदूत आला आणि म्हणाला की नाही का, तू धन्य पावलेली, कृपा पावलेली स्त्री आहे, तुझ्याद्वारे तारणाऱ्याचा जन्म होईल, असं होईल तसं होईल, पहा तुला नाही का पुत्र राहील. आणि ती म्हणते मला कसं हे समजेल, मला कसं होईल, माझं लग्न झालं नाही, मला पुरुष माहित नाही, ह्या गोष्टी कशा काय घडतील. शी वॉज नॉट हॅव्हिंग दॅट नॉलेज की जर माझं लग्न झालं नाहीये, माझ्या जीवनात कोणता पुरुष नाहीये, तर ही गोष्ट मला कशी मिळेल, हे कसं काय होईल. आणि तिकडे ना देवदूत जो आहे ना, तो तिला ते शिकवतो. हालेलुया. की कसं होईल, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, परमपवित्राची छाया तुझ्यावर होईल. हालेलुया. सो गॉड हॅज सोल्युशन. असं कुठलंच प्रॉब्लेम नाहीये ज्याचं उत्तर नाहीये, कुठलाच प्रश्न नाहीये ज्याचं समाधान नाहीये. ओके, एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. बी पेशंट. प्रेज